श्री मल्हारी सप्तशती अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. महाविष्णु सहवर्तमान धर्मसूत ऋषीजन आकाशमार्गे करुणी गमन निघाले दर्शना कैलासासी. तयानी कैलासगिरी देखिला सहस्त्रचंद्र किरणांचा भासला. शुभ्रशूल देखिला हिमगिरी शंभू निवास. त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले भारी. चंद्रिके सारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी. तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले. जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा गमगमीत. जेथे गंधर्व करीती गायन किन्नरी नृत्य करुण शिवशंकरास करण्या प्रसन्न. 64 कला जागविती रत्नखचित शिखरा माघारी. रूप पाहोनी नर नारी कामधेनू तेथे रवंथ करी. शोभताती अति सुंदर हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले. रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले. रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिखरावरी. ध्वजपताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजा परी. सप्तप्रभावळी शोभती प्रथम सोमकांतांची वळी. दुसरी पद्मरागाची प्रभावळी. तिसरी पुष्कराजाची केली. चौथी निळकंठी शोभली. पाचवी पोवळ्याची प्रभावळी. सहावी पाचुने बांधली. सातवी हिऱ्याची निर्मिली. झळकली वीज अंबरी मुक्ता कलाचा निर्मियेला. अमृता सारिख्या धवला स्फटिका समसोज्वळा. भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखोणी. धर्मसूतानंदी होऊनी श्री विष्णू संतोष पाहोनी. तेथे जाते झाले ऋषींनी देखिले शिवभुवन. वर्णिता तयांचे महिमान लेखनी जाते आटून. मज पामराची काय कथा त्या सुंदर शिवभुवनी. नाना देवता बैसोनी अष्टलोकपाल सेवा करुणी. ओलंगताती अखंडित सुरवर सकल इंद्रादिक. विद्याधर किन्नरे यक्षादिक कुबेरादी मुख्य नायक. सेविताती सेवकपणे अप्सरा समुदाय मिरवती. गीतनृत्यांची माला दाविती शिवसभे ते रिजविती. नृत्य गायने करोनिया ऐसे वर्णिले शिवभुवन. पुढे कथा ती गहन सावधान करुणी मन. श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.